नाही नाही, मी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली गेली त्याच वेळी मी म्हटलं होतं की आता सत्ताधाऱ्यांच्या देखील बॅग तपासणीचे व्हिडिओ येतील दाखवण्यासाठी की आम्ही इम्पार्शियल आहोत, पार्सिलिटी करत नाहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसं काही नाही, हे एक दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत आहेत. नाही नाही, निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, या दोघांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे, लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे. कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले, आज प्रियांकाजी या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत. या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे, जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. हे ज्यावेळी नेतृत्व 2 पावलं पुढे टाकतं त्यावेळी कार्यकर्ते 5 पावलं ताकदीनं पुढे उतरतात. आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला 10 हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मला वाटतं जनतेला गृहीत धरून त्यांचं वक्तव्य असेल तर महाराष्ट्रातली जनता हे येणाऱ्या 20 तारखेला दाखवून देईल की जनतेला गृहीत धरून आम्ही येणारच आहे, आम्ही आलोच आहे. 400 पारचाही नारा केला होता. देशातल्या जनतेनं काय करायचं ते केलेलं आहे. त्यामुळे हे घोषणा आहेत, या घोषणा शेवटी माणसं जाऊन बटन दाबणार आहेत. ते बटन एकटं कोण व्यक्ती दाबणार नाहीत. त्यामुळं लोक आज जाऊन महाविकास आघाडीचंच बटन दाबणार याची आम्हाला खात्री आहे. देवेंद्र फडणवीस अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी तिथं लाठीमार कुणी केला, गोळीबार कुणी केला हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहीत आहे. भांडणं लावण्याचं काम कुणी केलं, भाजपनं केलं, हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून आता ते कितीही बोलले तरी हा U-टर्न मराठा समाजाचं होणार नाही. कारण की ज्यांनी फसवलेला आहे ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांना कुठलाही समाज या राज्यातला सहकार्य करणार नाही अशी साधारणपणे जनतेची भूमिका.